हाय, कसे आहात? मस्त ना? चला तर मग आज आपण एक नवीन रेसिपी ट्राय करूया. आज आपण बनवणार आहोत आंब्यापासून शिरा. तर सर्वप्रथम मी एक कढाई घेतली आहे आणि त्या कढाईमध्ये 3 चमचे तूप घालून गरम करून घेतलं आहे. त्यानंतर मी माझ्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स त्यामध्ये चांगले भाजून किंवा तळून घेणार आहे. भाजून आणि तळून यासाठी म्हणते की ते खाताना खूप टेस्टी लागतात, त्यामुळे तुम्ही हवे तर तसे देखील टाकू शकता. असे मस्त फ्राय झाले की त्यात तुपामधून काढून घ्यायचे आणि त्या तुपामध्ये साधारण 1 वाटी रवा घालून त्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आणि हलवत राहायचं त्याला, जेणेकरून तो जळणार नाही. आता आपला रवा छान प्रकारे भाजला आहे. आता आपण त्यामध्ये 1 वाटी पाणी घालूया. तुम्ही पूर्ण दूधही घालू शकता, पण मी इथं थोडं पाणी आणि थोडं दूध असं टाकणार आहे. तर बघा, मी आता थोडं 1 वाटी दूध देखील यामध्ये ॲड केलेलं आहे. आता आपण मस्त मिक्स करून घेऊया, जेणेकरून त्याच्या गाठी तयार होणार नाही. आणि आता आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत. साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता, की तुम्हाला किती गोड पाहिजे आणि किती कमी गोड पाहिजे यावर अवलंबून. आणि आता मंद फ्लेमवर कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते जळणार नाही. एकदम मस्त प्रकारे आपला शिरा बनून रेडी आहे. तर आपण आता त्यामध्ये 2 आंब्याचा मी गर काढून ठेवला होता आणि तो यामध्ये टाकून ठेवला आहे. आता आपण मस्त प्रकारे मिक्स करून यामध्ये इलायची पूड टाकणार आहोत आणि आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय केले होते ते यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आपला आंब्याचा शिरा एकदम रेडी होईल. आणि बघू शकता मंडळी, कसा छान प्रकारे तयार झाला आहे. आणि आता आपण एक छोट्याशा क्लिपद्वारे हा पूर्ण व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.